आता विषय आपला आपण पुढे नेऊया थोडासा ठीक. की नाडी ग्रंथाचे जे ऋषी आहेत ते हे कोणकोणते ऋषींनी नाडी ग्रंथ लिहिलेले आहेत याचा काही आपण अभ्यास केला असेल ठीक. तर तो असं आहे, नाडी ग्रंथाच्या संदर्भात कुठले महर्षी आणि किती महर्षी कामाला लागलेले आहेत हे सांगण्याच्या आधी मी थोडंसं हे नाडी भविष्य कसं पाहिलं जातं हे सांगतो. म्हणजे ते पाहत असतानाच त्या ज्या पद्धतीमध्येच तुम्हाला हळूहळू कळून येईल. मगाशी जे म्हटलं की ते ताडपत्रावर कोरून लिहिलेलं तमिळ कूटलिपीमधलं जे भाष्य किंवा लिखाण आहे त्याला नाडी भविष्य असं आपण म्हटलं. हे नाडी भविष्य पाहायला जायचं असेल आजच्या काळात तर तुम्हाला तुमच्या घराच्या तुमच्या गावाच्या आसपास काही काही नाडी भविष्य केंद्र आता निर्माण झालेली आहेत. त्या नाडी भविष्य केंद्रात तुम्हाला जावं लागेल. सुरुवातीला पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही नाडी भविष्य बघाल त्यावेळेला आवर्जून नाडी भविष्य केंद्रात प्रत्यक्ष जा असं माझी विनंती आहे. कारण बऱ्याच लोकांना तर मी परदेशात आहे अमकं आहे तमकं आहे असं मला पाहायचं असेल तर आता ऑनलाईन पण ती सोय आहे. परंतु एकदा पहिल्यांदा तुम्ही नाडी भविष्य केंद्रात समोरासमोर बसून नाडी भविष्य बघा. त्यामुळे तुमची जी एक विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याची लेव्हल आहे ना ती ऑटोमॅटिक ती बदलते. कारण तुम्ही लांब कुठेतरी असलात तर ते तसं घडत नाही. असो, तर आता तुम्ही एका कुठल्या तरी नाडी भविष्य केंद्रात पोचलेले आहात असं आपण मानूया. तिथे पोचल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तर तिथे गेल्यानंतर तिथलं जे एक मॅनेजरचं टेबल असतं त्या टेबलावर छोटे छोटे असे कागद ठेवलेले आहेत. त्या कागदावर तो म्हणतो की ह्याच्यावर अंगठ्याचा ठसा द्या. पुरुष असेल तर उजव्या हाताचा अंगठा, स्त्री असेल तर तो डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा ते घेतात. स्टॅम्प पॅडवर ते असं बुचकाळायचं आणखीन ते त्या कागदावर तो लिहायचा म्हणजे ठसा उमटवायचा. एकाच वेळेला तो बुचकळलेला जो आहे हात आहे असं करत करत 2, 3, 4 असे त्या अंगठ्याचे ठसे ते घेतले जातात ते छोट्या कागदावर. उद्देश हा असतो की सुरुवातीला ती जी जास्त अशी शाई असते ती हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी अशा दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्यावर सगळ्या अंगठ्यावरच्या तुमच्या रेषा ज्या असतात ना त्या क्लिअर दिसायला लागतात. त्यांना त्या रेषांची महत्त्व आहे. ते तुम्ही अंगठ्याचा ठसा दिल्यानंतर तमिळमध्ये ते लिहितात. ते काय लिहितात तर ते ओम आपण जसं म्हणतो ना तसं एक वर लिहिलं जातं. खालच्या बाजूला तुम्ही मेल आहे का फिमेल आहे हे, कारण एकदा ती पट्टी तुमच्या हातनं गेली की त्यांना कळत नाही मेल आहे का फिमेल आहे असं. तर म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये एम किंवा एफ असं लिहायचं. ते बहुतेक सगळं हे इंग्लिशमध्ये लिहितात, काही काही वेळेला ते तमिळमध्ये लिहितात. त्या कागदाच्या त्याच्यानंतर ते विचारतात की तुमची डेट ऑफ बर्थ मला सांगा. खरं म्हणजे नाडी भविष्याच्या संदर्भात डेट ऑफ बर्थ मागायची गरज नाही. याच्यावर माझी एक वेगळी चित्रफीत आहे, त्याच्यात सगळा खुलासा आहे. परंतु ते म्हणतात की आम्हाला ह्या पट्ट्या आणण्याकरता त्या ज्या सोर्समधून त्यांना मिळतात त्या आणण्याकरता आम्हाला काहीतरी एक ठरवावं लागतं ना. तर म्हणून अमुक वर्ष ते अमुक वर्षाच्या मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे अशा लोकांच्याकरता आम्ही पट्ट्या आणलेल्या आहेत. तर त्या पट्ट्यामध्ये आता तुमचं जर वर्ष त्याच्यात मॅच नसेल होत तर आम्हाला शोधायची गरजच नाही ना. तर म्हणून त्याच्याकरता ते डेट ऑफ बर्थ मागतात. खरं म्हणजे त्यांनी मागायला काय पाहिजे, इयर ऑफ बर्थ. कारण आम्ही जर साधारण 2005 पासूनच्या पुढच्या पट्ट्या आम्ही आणलेल्या आहेत असं जर म्हटलं, तुम्ही जर 2000 तुमचा जन्म झाला असेल तर ते नाही आमच्याकडे नाही आहेत पट्ट्या. तर ते पण 2005 आधीच्या पट्ट्या आहेत म्हटल्यानंतर तुम्ही डेट ऑफ बर्थ न म्हणता इयर ऑफ बर्थ असं म्हटलं असतं तर ते सोयीचं. पण आपली आता एक बोलण्याची पद्धतच अशी झालेली आहे ना, तर तुमचं डेट ऑफ बर्थ सांगा असं. तर त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मग ह्यांना जर आम्ही डेट ऑफ बर्थ सांगितलं तर काय उपयोग, असा मनात एक जो भाव तयार होतो. तर ते त्यांची जी पद्धत बोलण्याची आहे ना त्याच्यामुळे घडतं असं. पण ठीक आहे, ते आता आपण सध्याच्या काळात आपण त्यांच्या मागणीप्रमाणे डेट ऑफ बर्थ लिहिली. ते म्हणजे कागदावर आता तुमच्या डेट ऑफ बर्थ लिहिली गेली आहे, मेल आहे का फिमेल आहे हे लिहिलं गेलेलं आहे. बाकी त्यात काहीही लिहिलं गेलं नाही, तुमचं नाव नाही अमुक नाही. आता ती पर्ची ज्यावेळेला तुम्ही त्याच्या हातात देता ना, कारण त्याच्या हातात बाकीच्याही लोकांच्या पर्च्या आहेतच, त्यामुळे तो हातात जातो आणि तो तिथून उठून एक त्यांचं लायब्ररी आपण त्याला म्हणू. नाडी भविष्य सांगण्याच्या ज्या पॅकेट्स आहेत ताडपत्र आहेत ती अशी पॅकेटमध्ये गुंडाळून ठेवली आहेत. तर ती तिथे लायब्ररी आहे, तर तिथे जातो आणि आता मी जरा मोठ्या भागात म्हणजे मोठं जे नाडी केंद्र आहे ना त्याचं वर्णन करतो. तर त्या नाडी केंद्रामध्ये ही कामं सगळी वाटून दिलेली आहेत.
जो टेबलवर बसलेला आहे तो त्या अशा पर्च्या घेतो, त्याच्याकडे तो देतो त्या लायब्ररीमध्ये बसलेला जो आहे ना त्याच्याकडे. आता तो लायब्ररीचं आत बसलेल्या माणसाचं काम आहे की अंगठ्याचा ठसा बघायचा आणि त्या ठश्याचं पॅकेट आहे का नाही हे शोधायचं. त्याला वेळ लागतो, 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास होऊन गेलं तरी ते कोणी बाहेरच येत नाही, कारण ते अजून शोध घेणं चाललेलं आहे. असं होता होता तो जो एक त्या लायब्ररीमधनं त्याला देण्यात आलं, ह्या 3 पॅकेट्स घेऊन जा, ह्या 3 पॅकेट्स ह्या अंगठ्याच्या ठश्याशी जुळणाऱ्या याच्याशी आहेत. त्या म्हटल्यानंतर एक त्यातला नाडी रीडर जो असतो, आता इथे 5-7 जण आहेत असं आपण समजू, त्यातला एक नाडी रीडर जो असतो तो येतो पॅकेट्स हातात घेऊन आणि तो तुमच्यासमोर टेबलावर बसतो. आता तुम्ही एका बाजूला तो बसलेला आहे नाडी रीडर, दुसऱ्या बाजूला टेबलाच्या पलीकडच्या बाजूला तुम्ही, आणि बऱ्याच वेळेला सामान्यपणे माणूस एकटा जात नाही, तो भाऊ बहीण बायको पोरं असं म्हणजे पैकी कोणाला तरी घेऊन जातो. त्यालाही काही माहिती नसतं ना हे आत काय चालतं यांचं गौडबंगाला. तर असं म्हणून 2 जण आहेत त्यातले, आणि तो नाडी रीडर आहे, आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे एका दुसऱ्या बाजूला या इथे जर तो बसलेला आहे, तुम्ही तिकडे बसलात, तर या इथे आणखी एक व्यक्ती बसलेला असतो, तो असतो तर ट्रान्सलेटर असतो. ट्रान्सलेटरचं काम हे असतं की त्या नाडी भविष्याच्या पट्ट्यामध्ये जे काही लिहून आलेलं आहे त्याचं वर्णन तुम्हाला तुमच्या भाषेत करायचं आणि त्यांचं तुम्ही काय बोलताय ते त्याला कळवून द्यायचं. आता हळूहळू काय झालं, काही काही वेळेला सरावानी हा जे नाडी रीडर आहेत ना त्यांना थोडंफार कळतं की तुम्ही हो म्हणता का नाही म्हणता किंवा काय, का आपण मानेनी हो नाही करतो त्याच्यावरून त्यांना कळतं. परंतु नंतरच्या काळामध्ये या ट्रान्सलेटरचं खूप महत्त्वाचं काम आहे. आता थोडक्यात काय की एका बाजूला तुम्ही बसलेला आहात, एका बाजूला तो ट्रान्सलेटर बसलेला आहे, आणि आता त्या नाडी भविष्याच्या पट्ट्यामधल्या पॅकेट्स ज्या आहेत ते पॅकेट्स त्यांनी आधी हातात घेतली आहे. ते पॅकेट म्हणजे 2 अशा लाकडी अशा असतात चपट्या बॅटन्स, त्याच्यामध्ये ह्या ताडपट्ट्या ओवून घातलेल्या असतात, त्याला भोकं असतात, आणि त्याच्यातनं एक अशी दोरी घातलेली आहे, आणि ती दोरीने हे पॅकेट बंद केलं. तुमच्यासमोरच तो पॅकेट सगळं उघडतो, लांब लचक ती दोरी अशी ती हे होते, आणखी त्याच्यातलं पहिलं जे पान आहे त्याच्यातलं तो ते वाचायला सुरुवात करतो. आता तो ज्या वेळेला वाचायला सुरुवात करतो त्यावेळेला तुम्हाला आधीच सांगितलं जातं की यामध्ये असलेली जी माहिती आहे ती तुमच्या माहितीशी काही होती आहे का मॅच. जर होत असेल तर हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं, त्याच्याशिवाय तुम्ही काहीही बोलायचं नाही. आता कसं होतं पाहू. आता सुरुवात झाली तर तो एक असं आपण नमन म्हणतो ना तसं त्या शिवाची प्रार्थना करतो, आणि तो करता म्हणजे ते ज्यावेळेला तो म्हणतो आहे बऱ्याच वेळेला आपल्याला पाठ झालेली असते, त्यामुळे तुम्ही शोधत असता काहीतरी असे शब्द म्हणा किंवा कॅचवर्ड्स आपण जसं म्हणतो तसं. तर त्याच्यामधून तो तुम्हाला 3 भाऊ 2 बहिणी आहेत का असं तो म्हणजे हा म्हणजे विचारतो. तर ते त्या ट्रान्सलेटरला, तो ट्रान्सलेटर आपल्याला विचारतो की आपको 2 भाई और 3 बहिणी आहे क्या. तर आपण येस किंवा नो एवढंच म्हणायचं. आपण नाही हो ते नाही 3 नाही 4 भाऊ आहेत. तुम्हाला बाकी काही बोलायची गरज नाही, आपणहून कुठलीही माहिती द्यायची नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. पण कधी कधी अनवधानाने आपलं बोललं जातं, त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, पण आपल्या मनात सारखं वाटत राहतं अरे मी ही माहिती त्यांना सांगितली वगैरे. असं करत करत पुढची पट्टी आहे तो आपण म्हणतो समजा नाही नाही म्हटलं की ती जी पट्टी आहे ती त्या दोऱ्यातला येतो ते ठेवून देतात. दुसरी जी हातात येते नेक्स्ट. असं करत करत एका वेळेला तुमच्या वडील आता नाही आहेत, तुमचे निवरतले नाही आहेत असं म्हणायचं नाही, फक्त हो किंवा नाही बोलायचं. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेने त्यांच्याशी बोलताना सावध राहून हो आणि नाही ह्याच्या पलीकडे तोंडातनं शब्द काढायचा नाही. हे तेच सांगत आहेत तुम्हाला, हे मी नाही सांगत आहे. तुम्ही आम्हाला काही सांगू नका. असं होत होत असं पहिली ती पट्टी टाकली जाते. असं करत करत त्या पॅकेटमधले बरेचसे सगळ्या पट्ट्या संपून जातात. दुसरं पॅकेट हातात घेतलं जातं, तिसरं घेतलं जातं. कदाचित त्यावेळेला म्हणतात की आता आमच्याजवळच्या पॅकेट संपली, आता पुढे केव्हा तरी या, त्यावेळेला आम्ही तुम्हाला हे आलं की सांगतो, तर त्यावेळेला या. आता आपण असं समजू की 2 पॅकेट झालेली तर 3ऱ्या पॅकेटमध्ये तुमच्या तो शोध चालू आहे. या मधल्या काळामध्ये बऱ्याच वेळेला अशी बहुतेक बरीचशी अशी आपण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या वडिलांचं नाव हे 3 अक्षरी आहे, तर आपण म्हणतो हो. त्यातलं पहिलं अक्षर क स ट प त र असं आहे का, तर आपण म्हणतो की हो. दुसरं अक्षर हे अमुक अमुक आहे का,
हो, तिसरं अक्षर अमुक अमुक आहे का, तर ते त्यांची ती जी अल्फाबेट्स असतात ना, आपण कच असं ट ड किंवा का की की असं, तसं आहे का, तर आपण म्हणतो की नाही, तिसरं अक्षर तर काही जुळत नाही, तर टाकून दिलं. असं करत करत एका बाजूला त्या पट्ट्या अशा वाया घालवल्या जातात किंवा पुढच्या शोधल्या जातात. तोपर्यंत आपल्या मनामध्ये सारखं असं होतं की अरे, मी तर माझ्या वडिलांच्याबद्दल माझं 3 अक्षरी नाव आहे असं सांगितलं. तुमचं जे नाव आहे त्या याच्यामध्ये 5 अक्षरी आहे असं जर म्हटलं, हो बरोबर, म्हणजे ह्याला कळलं, 5 अक्षरं कळली नाहीत पण नंबर ऑफ कळले. अशा तऱ्हेचं आपल्या मनामध्ये सारखं एक गणित सारखं चालू राहतं. आणि असं होता बऱ्याच वेळेला असं, तुमच्या आईचं नाव आहे कावेरी असं, म्हणजे हो बरोबर आहे. वडिलांचं नाव जे सांगितलं जातं नाही मॅच होते. पण आता आपल्याला असं वाटतं की यार, कावेरी निघालं आहे तर हे हेच असेल, म्हणून तुमच्या वडिलांचं नाव जरी दुसरं त्यांनी म्हणलं, तो 3 अक्षरी आहे, तर तुमच्या वडिलांचं नाव 5 अक्षरी किंवा 4 अक्षरी, तरीसुद्धा आपण हो म्हणतो. तसं करू नका. बऱ्याच वेळेला अशाही काही प्रश्न असतात की त्याचं उत्तर तुम्हाला माहितीच नसतं. तर ज्या वेळेला तुम्हाला माहीत नाही प्रश्नाचं उत्तर नक्की, म्हणजे उत्तर थोडं हे असू शकतं किंवा नाही असू शकतं, अशा बऱ्याच वेळेला ही संदिग्धता अगदी कॉमन आहे. त्यावेळेला त्याचं बॉटम लाईनचं उत्तर आहे की इन कन्फ्युजन किंवा वेन यू आर नॉट नोईंग एक्झॅक्टली हो म्हणायचं का नाही म्हणायचं, त्यावेळेला तुम्ही हो म्हणायचं त्या प्रश्नाचं उत्तर. नाही म्हणलात तर ती पट्टी खाली टाकली जाते, पुढची घेतली जाते. पण तीच पट्टी कदाचित तुमची असू शकते, म्हणून ती पट्टीची पुढे ती वाचली जावी म्हणून तुम्ही म्हणता की ओके, मला हे त्याचं उत्तर माहिती नाही आहे, परंतु यू से ओके, मला म्हणजे हो याचं उत्तर आहे, मग तीच पुढची पट्टी वाचली जाणार आहे. त्या ह्याच्यात मग होतंच की तुम्हाला 2 भाऊ आहेत आणि यातल्या एक जिवंत आणि एक मेलेला आहे, त्यावेळेला तुम्ही म्हणता आता पक्कच बरोबर आहे असं. म्हणून ज्या वेळेला मनामध्ये संशय येतो किंवा आपल्याला असं वाटतं की हो म्हणावं का नाही म्हणावं, त्यावेळेला केव्हाही ते होच म्हटलं पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही असं हो नाही करत करत जवळजवळ तुमच्या 100 पट्ट्या अशा गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या आपल्या मनात सारखं येतं की ह्याच्याकडे बरीचशी अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. असं होता एक अशी पट्टी येते की त्याच्यात सगळं तुम्ही हो होच म्हणत जाता. आता खरं म्हणजे तो वाचतोय पट्टीत, तो त्या आधीच्या 50-100 ज्या पट्ट्या आहेत ना, त्यामधल्या मिळवलेल्या माहितीच्यामुळे आता ही जी आहे ह्याच्यातली माहिती ती जमवून आता तो सांगतोय असं नाही आहे, परंतु आपल्याला सारखं वाटत राहतं. ही एक म्हणजे आपली मानवी आपला स्वभाव आहे, त्यामुळे होतं ते. ज्यावेळेला ते होतं म्हणजे सुरुवात होते. आता मी असं म्हणतो की मीच आहे तो व्यक्ती ज्याच्याबद्दल शोध घेतला जातो. तर त्यावेळेला सुरुवातीला मला सांगण्यात आलं की तुझ्या वडिलांचं नाव आहे जनार्दन. म्हटलं हो. मग ते पुढच्या ह्याच्यात तुमच्या आईचं नाव आहे ते आहे 4 अक्षरी. आता तमिळमध्ये मंगला ह्यातला तो जो अंग आहे त्याला एक वेगळा अल्फाबेट आहे, म्हणून ते 4 अक्षरी म्हणतात, मी म्हणतो 3. आता बघा, तर माझ्या आईचं नाव 3 अक्षरी आहे, म्हणजे मी नाही म्हटलं नाही 3, तो म्हटलं नाही नॉट 4 बट 3 ऑल्सो. आता कारण त्याला प्रॅक्टिस झाली आहे ना. हे नॉर्थ इंडियन लोक जे आहेत ना, ते आतल्या अनुस्वाराला एक अक्षर मानत नाहीत, आपण ते अक्षर मानत नाही. तर त्यामुळे अच्छा ओके 3 स्टार्टिंग विथ म, येस, एंडिंग विथ लला लिली, येस, मंगला, येस येस, आपण करतोच येस येस असं. युअर मदर्स नेम इज मंगला, युअर फादर्स नेम इज जनार्दन, युअर वाईफ्स नेम इज अळका, ओके, येस, अँड युअर नेम इज ससिकांता असं. येस येस करेक्ट. हे 4 झाले म्हणजे तुमची पट्टी सापडली असं नाही, हे लक्षात घ्या. जरी कारण त्याच्यात जरी डेव्हिएशन आलं ना, तरी तो म्हणतो ही तुमची पट्टी नाही खाली असं. एका ह्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं नाव जगन्नाथ असं आलं, तर मी म्हटलं अरे काय आहे, ठीक आहे जनार्दन काय जगन्नाथ काय सगळं ठाकच आहे. तो म्हटलं नो सर, दिस इज नॉट युअर फादर्स नेम. गेली ती पट्टी. काही वेळानंतर पुढच्या आल्या त्यात माझं बरोबर ते जगन्नाथ नाही जनार्दन असेल तरच ते.
इतकी 100% ॲक्युरसी ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही म्हणाल का त्याला काही माहितीच नाही आहे, तो फक्त त्या पट्टीत लिहिलेलं वाचतोय, त्यावेळेला तुम्ही म्हणाल की माझ्या वडिलांचं नाव जगन्नाथ नाही जनार्दन आहे, माझं अमुक आहे तमुक आहे. आणि हे सुद्धा झाल्यानंतर म्हणजे हे तर आता मी नुसतं नावाबद्दल बोललो, डेट ऑफ बर्थ, ही डेट ऑफ बर्थ तमिळ कॅलेंडरप्रमाणे ते सांगतात की, आणि मग त्याचं कन्व्हर्ट करून सांगतात युअर डेट ऑफ बर्थ, कारण त्याच्यात लिहून आलेले आहे 16th आडी मासममध्ये तुझा बर्थ, आडी म्हणजे आषाढ मास, त्याच्यातल्या 16वी जी हे आहे त्यांचं जे कॅलेंडर आहे ना त्याच्यामध्ये 15 नंतर पुन्हा 1, 2, 3 ते 16, 17 असं पुढे पुढे सरकतं, त्यातल्या 16व्या दिवशी झालेला आहे. म्हणजेच इक्विवॅलंट टू ते आता त्यांच्या प्रॅक्टिसमुळे त्यांना ते साधारण आठवतं. आणि तो जो हे आहे कुठला आपण शक म्हणतो ना त्या ह्याच्यात, तर त्या अमक्या ते शक, आता माझ्या शक आठवत नाही आहे, पण त्या अमकं शालिवाहन शक जो आपण मानतो त्या शकाच्या आडी मासममधलं 16 नंबरची जी तारीख आहे त्या तिथीला तुझा जन्म झालेला, म्हणजे इज इक्वलंट टू ते अमुक आहे, म्हणजे 1949 आणि आडी मासम म्हणजे 15 जुलै ते 15 ऑगस्टमधला असायला पाहिजे. 15 अधिक 16 31 तारीख असली पाहिजे. 31 जुलै 1949 ही तुमची डेट ऑफ बर्थ आहे ह्याच्याप्रमाणे. येस आहेच ती. आता मी नाही म्हणायचं असेल तर मला खोटंच बोललं पाहिजे. आणि हे काही हे फक्त त्यांनी गणिताने दाखवलं की हे तमिळ भाषेतल्या पंचांगाप्रमाणे सध्याच्या जे आपण कॅलेंडर मानतो त्या कॅलेंडरला मॅच कसं काय, ते आता ते चार्ट्स पडलेले असतात, ते सगळं आपल्याला कॅलेंडरमध्ये आपण सुद्धा पंचांगात बघितलं तर कळतं. असं करून तो डेट ऑफ बर्थ सांगतो. त्याच्यानंतर तो सांगतो की त्यावेळेला ज्यावेळेला तुमचा जन्म झाला त्यावेळेला अवकाशामध्ये हे ग्रह आणखीन जे हे होते ना ते कुठे होते हे तुम्हाला आता मी सांगतो. त्यावेळेला तुम्ही तुमच्या खिशामध्ये असलेली जी हे आहे काय तुमची पत्रिका, आपण पत्रिका बनवली असते आपल्याच सिनियर्सनी, आजकाल कॉम्प्युटरवर पण कापड, तर ती तुम्ही खिशातनं काढा आणि हातात धरा, त्याला दाखवायची गरज नाही. आणि तो म्हणतो की हां सनी इज इन 5th हाऊस अँड शुक्रा इज ऑल्सो फॉलोईंग विथ दॅट, दी सन इज इन सो अँड सो प्लेस अँड द अदर 2 planets समथिंग चंद्रा अँड केतू आर इन 6th place अँड राहू इज इन 12th place. असं ते प्लॅनेटरी पोझिशन त्या पट्टीमध्ये वाचून तो सांगतोय. तो तुम्हाला विचारत नाही आहे किंवा काही करत नाही, आपण फक्त कन्फर्मेशन करतो आहे. येस 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 येस. आता फक्त तुमची नावच नाही आलेली, तुमचं हे डेट ऑफ बर्थ आलेली आहे, त्याबरोबरची प्लॅनेटरी पोझिशन पण आलेली आहे, ही त्या पट्टीमध्ये आलेली आहे, तुम्ही सांगितलेली नाही. बऱ्याच वेळेला पट्टीमधल्या त्या मधल्या प्लॅनेटरी पोझिशनमध्ये आणि तुमच्या खिशातलं काढलेली जी पत्रिका आहे ना त्याच्यात व्हेरायन्स येतो. नाही पण आमच्या इथे तर बुध आमच्या इथे दाखवत आहे असं. तर म्हणलं दॅट वी डोंट नो. कारण आपण ज्याच्यावर खुंटा म्हणून मानलेला आहे ना त्या आपल्या पूर्वजांच्या किंवा आईवडिलांच्या किंवा अशा लोकांच्या स्मृतीवर तुम्ही तुमचं हे ठरवलं. त्याला 11 वाजले होते का 12 वाजले होते काय माहिती नाही, पण ती जेवायच्या आधीची वेळ होती असंच तुम्ही म्हटलं है ना. हे कारण त्या आपण असे काही अगदी तिकडच्या बाजूला घंटा बनकी आणि टण अगदी मुलाचं टॅ असा तो बाळाचा आवाज झाल्यावर तिकडं पाहिलं तर ती जी तारीख आहे किंवा वेळ आहे ती लिहिलेली आहे, अशा तऱ्हेची सोय आपल्याकडे नव्हती. आणि त्याप्रमाणे म्हणजे त्यामुळे इनॅक्युरसी हे तुमच्या बाजूची आहे हे लक्षात घ्या. मी आता कितीतरी लोक म्हणले की अहो बरोबरच बोलता येते, कारण आता 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे कितीतरी लोकांनी आपली डेट ऑफ बर्थ तयार करून ठेवली. ते काही लोक म्हणतात की आम्हाला ॲक्च्युअल आमची डेट ऑफ बर्थ शोधण्याकरता आम्हाला नाडी भविष्य व्हायचं, बाकी काही त्यात इंटरेस्ट नाही आम्हाला. नाही प्रत्येकाची गरज असते त्याप्रमाणे. आता सांगायचं कारण काय तर असं ज्या वेळेला सांगितलं जातं म्हणजे आता काय झालं, तुमचं नाव सांगितलं, तुमच्या आईवडिलांचं आणखीन तुमच्या बायकोचं नाव हे मजेशीर आहे. माझ्या बहिणीची ज्याला ती पत्रिका पाहिली म्हणजे पट्टी निघाली त्यात त्यांनी सांगितलं की म्हणजे आता ते मी माझ्या बहिणीचं म्हणून मी सिस्टर हा शब्द घालतो. ह्या व्यक्तीचं पहिलं नाव आहे लता आणि मॅरेजच्या नंतर आहे जयश्री. आपल्या मराठी लोकांच्यातच विशेष करून ही एक पद्धत आहे की लग्नानंतर आपण बदलतो नाव. काही आणखीन वेगळ्या ठिकाणी असेल पण मराठी लोकांच्याकडे ती आहे. तर त्यामध्ये 5 नावं येतात, आई वडील काय तो म्हणजे पती आणि म्हणजे
ती जी व्यक्ती आहे ती जर अशी असेल की तिचं नाव आधी होतं नाही तर त्याच्यात ही 4 जणांची नावं आणि तिचं आधीचं एक नाव असं 5 नावं येतात त्याच्यात. हे आहे. आता हे त्यांना म्हणजे माझे एक मित्र होते, आता मजा म्हणून सांगतो, ते म्हणले एअरफोर्समध्ये होते, म्हणले अहो ओक साहेब मी तुमच्या घरी आलो आणि तुमचं ते सगळं ऐकलं आणि काय कौतुक तुम्ही करताय आणि ते नाडी भविष्य अमुक तमुक. मला सारखा संशय यायला लागला की काहीतरी गडबड आहे ह्याच्यात आणि म्हणून मी तुम्हाला न सांगता नाडी भविष्य केंद्रात गेलो आणि तिथे माझी ती पट्टी शोधायला प्रयत्न केला. मी ते हो नाही मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे काही उत्तरं सांगायची नाहीत, आपल्या बाजूने काही असं सांगायचं नाही, विचारलेल्या प्रश्नाला हो नाही करायचं. माझी पट्टी ज्यावेळेला म्हणजे मी हो हो म्हणायला लागलो त्यावेळेला माझी पट्टी सापडली. त्या पट्टी सापडल्यानंतर त्यामध्ये लिहून आलं होतं की तुमच्या पत्नीचं नाव म्हणजे जसं लता आणि जयश्री आहे तसं एक आधीचं नाव लग्नाच्या आधीचं आणि नंतरचं अशी 2 नावं आलेली होती. आणि मला खात्री आहे की कुठल्याही म्हणजे मी सांगितल्याशिवाय माझ्या पत्नीच्या आधीचं नाव लग्नाच्या आधीचं तुम्हाला कळणंच शक्य नाही, इम्पॉसिबल. आणि तुम्ही माझ्याकडनं काढून घेतली सगळी माहिती तुम्ही त्या नाडी भविष्य केंद्रवाल्यांना पोचवलेली आहे असा माझा अगदी दाट संशय आहे. असं जे आज माझी जी होती, कारण तुमचं ज्यांचं साठं लोटं असलंच पाहिजे. कारण तुम्ही एवढं कौतुक करताय महर्षींचं, ते काय फुकट करता का? हे सगळे त्यांचे बोल आहेत, मी काय करत नाही, दिस इज ऑल. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की ज्यावेळेला हे सगळं बोलणं आलं ते म्हणले की माफ करा, माझ्या हातनं तुमच्याबद्दल गैरशब्द बोलले गेले, तुमचा आणि त्यांचा असा संबंध असावा, तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेत असावेत किंवा ते तुम्हाला पैशावरून अशी माहिती पुरवा असं म्हणून तुम्हाला म्हणत असतील किंवा तुम्ही पुरवत असाल असं म्हणून मी जे काही अपशब्द तुमच्याबद्दल काढले मला दिलगिरी व्यक्त करतो. तसं काही नाही, कारण मला आता खात्री झाली की माझ्या बायकोचं आधीचं नाव कोणालाही सांगता येणार नाही. तर मला माहिती आहे, तिला माहिती आहे, याच्यानंतर काही शक्यच नाही, म्हणजे कोणालाच सांगता नाही येणार. ते ज्यावेळेला मी ऐकलं ना त्यावेळेला मला खात्री झाली की ओकांचा ह्याच्यात काही हात नाही आहे.